नमस्कार. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळते. एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. बरोबर का नाही सांगा बरे. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं पण गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचे हे कळण्यासाठी. कष्टातून अस्तित्व निर्माण केले तर त्याचा रुबाब खरोखर वेगळाच असतो ना. जिथे श्वास सुद्धा आपला नाही, जिथे श्वास सुद्धा आपला नाही, तिथे हे माझं ते माझं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. कारण इथे घेतलेला श्वास सुद्धा इथेच सोडून जावा लागतो. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते हसत मुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे. आयुष्यात एकटे पडला तरी चालेल, पण स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट गमावून दुसऱ्यांचं मन जगण्याचा प्रयत्न करू नका. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो. योग्य व्यक्ती समोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळणं नेहमीच संकटाला दूर ठेवायला मदत करतं. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव.